सर्वप्रथम मी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करीत आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे व्हॉट इज होमिओपॅथी. होमिओपॅथी शास्त्र काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर होमिओपॅथिक शास्त्राचे जे जनक आहेत ते डॉक्टर सॅम्युअल हनीमान. ते एक जर्मन फिजिशियन होते. 1796 साली त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. त्यांचं संपूर्ण नाव डॉक्टर ख्रिश्चन फ्रेडरिक गॉटफ्रीड सॅम्युअल हनीमान असं होतं. तर एक अतिशय महत्वाच्या प्रिन्सिपलच्या आधारे त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. तो म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर किंवा लाईक क्युअर्स लाईक. हे होमिओपॅथी मधलं अतिशय महत्वाचं प्रिन्सिपल आहे. त्यांनी जी सगळी होमिओपॅथीची औषधं आहेत ती प्राण्यांवर प्रूव्ह न करता मनुष्यांवरती औषधं प्रूव्ह केली. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं ही घेण्यासाठी अतिशय सेफ आहेत. त्यांचे कुठलेही दुष्परिणाम शरीरावरती दिसून येत नाहीत. साइड इफेक्ट्स नाहीत होमिओपॅथिक औषधांना. त्याचबरोबर ज्यावेळेला रुग्ण आमच्याकडे येतो, त्यावेळेला केवळ रुग्णाच्या त्या आजाराचा विचार न करता संपूर्ण रुग्णाच्या शरीर प्रकृतीचा होमिओपॅथीमध्ये विचार केला जातो. जसं की त्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर त्या रुग्णाची जी काही लक्षणं असतात, जी संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती आहे, ती घेतली जाते. लहानपणापासून आतापर्यंत रुग्णाच्या वाढीचे टप्पे कसे आहेत, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं किंवा त्याला आयुष्यामध्ये कुठल्या-कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्याला कोप अप करताना, त्या सिच्युएशन्सचा कोप अप करताना त्या रुग्णाची शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास होमिओपॅथिक शास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच रुग्णाच्या आरोग्याकडे पाहण्याचा जो होलिस्टिक किंवा इंटिग्रेटेड अप्रोच आहे, तो होमिओपॅथिक शास्त्राला एक वेगळेपण देतो आणि ते अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर होमिओपॅथी ही आजार मुळापासून बरा करते. म्हणजे काय, की एखादा आजार तात्पुरता बरा करणं किंवा तो दबवणं असं न करता होमिओपॅथी त्या आजाराचं मूळ कारण शोधून आजाराला मुळापासून नष्ट करण्याचं काम करत असते. होमिओपॅथीमध्ये फॅमिली हिस्ट्रीला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. कारण बरेच आजार हे अनुवंशिक असतात. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री सुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप महत्त्वाची असते. होमिओपॅथिक औषधं ही सर्व एज ग्रुपसाठी उपयुक्त आहेत. जसं की अगदी जन्मलेल्या लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत होमिओपॅथिक औषधं ही अतिशय इफेक्टिव्ह आहेत. जन्मलेल्या लहान बाळांना आपण आईच्या दुधातून औषध देऊ शकतो. 6 महिन्याच्या वरती जे बाळ आहेत, त्यांना आपण पाण्यातून औषध देऊ शकतो आणि नंतर आपण जिभेखाली चोपून औषधं घेण्यासाठी सांगतो. त्यामुळे बऱ्याच पेशंट्सच्या पिडियाट्रिक पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतात, त्यावेळेला बऱ्याच पेशंट्सच्या आई-वडिलांची तक्रार असते, की मुलं औषधं कडू आहेत, त्यामुळे ती औषधं पीत नाहीत आणि औषधं न घेतल्यामुळे ती बरी होत नाहीत. तर होमिओपॅथी हे लहान बाळांसाठी सुद्धा एक खूप छान वरदान आहे. गोड औषधं असल्यामुळे ते अतिशय आवडीने घेतात आणि त्यांची रोगप्रतिरोधक शक्ती होमिओपॅथिक औषधांनी वाढते. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं घेतल्यानंतर वारंवार जी आजारी पडण्याची प्रवृत्ती असते, ती निश्चितपणे प्रत्येक एज ग्रुपमध्ये कमी होते. जसं की काही व्यक्तींना वातावरण बदललं की सर्दी, ताप, खोकला, काही ॲलर्जीज अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. पण होमिओपॅथीमध्ये अशा ज्या टेंडन्सीज आहेत वारंवार आजारी पडण्याच्या, त्या पूर्णपणे कमी होतात. त्यानंतर होमिओपॅथिक औषध हे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती जी आहे ती वाढवण्याचं काम करतं. तुमचा एक व्हायटल फोर्स असतो, एनर्जी लेव्हल असते, ते वाढवण्याचं काम होमिओपॅथिक औषधं करतात. त्यामुळं कुठच्याही आजारामध्ये होमिओपॅथी हे अतिशय इफेक्टिव्ह असं मेडिसिन ठरलं जातं. नंतर बऱ्याच ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, माझ्याकडे बरेच अशा प्रेग्नंट लेडीज पेशंट म्हणून आल्या होत्या, की काही लेडीजना दाढदुखीचा त्रास होता, काहींना अपेंडिक्सचं पेन होतं ॲक्यूट, काहींना मुतखड्याचा त्रास होता, काहींना पित्ताशयातल्या खड्याचा त्रास होता, काहींना सायटिक पेन होतं. तर ज्यावेळेस गर्भवती स्त्रीला सिव्हिअर पेन असतं, त्यावेळेला बऱ्याच पेन किलर्स ह्या कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. पण अशा कंडिशनमध्ये होमिओपॅथी हे त्या स्त्रीसाठी वरदान ठरलेलं आहे. निश्चितपणे होमिओपॅथिक औषधांनी त्यांच्या त्या वेदना कमी होतात. त्यामुळे प्रेग्नंट लेडीजमध्ये सुद्धा होमिओपॅथी हे अतिशय सुरक्षित असं औषध आहे. होमिओपॅथी औषध हे अॅक्यूट आणि क्रोनिक दोन्ही कंडिशनमध्ये अतिशय इफेक्टिव्ह आहे. लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे, की होमिओपॅथिक औषधांना
वेळ लागतो बरं करण्यासाठी. तर तो अतिशय मोठा गैरसमज आहे. त्याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. एखादं छोटंसं रोप आहे, काल परवा उगवलेलं. तर ते उपटून काढण्यासाठी वेळ लागेल का? नाही, ते सहजरित्या उपटलं जाईल. पण तेच जर वर्षानुवर्षापूर्वीचं झाड आहे, ज्याची मुळं खोलवर गेलेली आहेत, तर ते झाड उपटताना निश्चितच वेळ लागेल आणि त्रासही होईल. त्याच पद्धतीने तुमचा आजार हा किती कालावधीचा आहे, किती दिवसांपासून तुम्हाला एखादा आजार आहे, त्रास आहे, त्यावर अवलंबून असतं, की तुम्हाला होमिओपॅथी औषधं बरं करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो. म्हणजे जर काल परवाचा तुमचा आजार असेल, तर निश्चितपणे तो लवकरच बरा होणार आहे. पण जर आजार खूप दीर्घ असेल, तर त्या पटीत तुम्हाला वेळ द्यावा लागतो. म्हणजे होमिओपॅथिक औषधं ही अक्यूट आणि क्रोनिक कंडिशनमध्ये अतिशय इफेक्टिव्ह आहेत. जेवढा तुमचा आजार कालचा परवाचा असेल तेवढा तो लवकर बरा होणार आहे आणि जेवढा दीर्घ असणार आहे तेवढा वेळ लागणार आहे. आणि आमचं दुर्दैव असं आहे, की होमिओपॅथीकडे येणारा प्रत्येक पेशंट हा सगळीकडे फिरून शेवटी होमिओपॅथीकडे येतो. त्यामुळे त्या रुग्णावर ऑलरेडी भरपूर प्रयोग झालेले असतात. त्याचा आजार काही प्रमाणात दाबलेला असतो, पॅलिएट झालेला असतो आणि मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला होमिओपॅथिक औषध त्या रुग्णाला दिलं जातं, त्यावेळेला त्याची शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्याची उष्णता बाहेर पडायला लागते. शरीर शुद्धीकरण व्हायला लागतं आणि त्यामुळे थोडासा वेळ लागतो. बाकी त्याच्यात काहीच तो मोठा गैरसमज आहे, की होमिओपॅथीला वेळ लागतो. होमिओपॅथी हे अतिशय कमी वेळामध्ये रिझल्ट देण्यासाठी सक्षम आहे. नंतर होमिओपॅथिक औषधं ही त्याचे सध्याचे जे रनिंग प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणतो किंवा ऑटोइम्यून डिसीजेस म्हणतो, तर त्याच्यामध्ये होमिओपॅथीसारखं बेस्ट मेडिसिन कुठलंही नाही, हे निश्चित आहे. जसं की काही ॲलर्जीज आहेत, एक्झिमा आहे, सोरियासिस आहे. अशा कंडिशनमध्ये होमिओपॅथिक औषधं ही अतिशय इफेक्टिव्हली काम करतात. त्यानंतर काही थोडक्यात जे आजार होमिओपॅथीने चांगल्या पद्धतीने बरे होतात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. काही सर्जिकल केसेस आहेत, त्या होमिओपॅथीने ट्रीट होतात. जसं की मुतखडे आहेत, पित्ताशयातील खडे आहेत, अॅक्यूट अपेंडिसायटिस आहे, पाईल्स आहे, फायब्रॉइड्स आहेत, फायब्रॉइडिनोमाज, लायपोमाज जे आहेत, अशा काही केसेसमध्ये सर्जरीज टाळण्याचं काम सुद्धा होमिओपॅथिक औषध करू शकतं. आणि जे इफेक्टिव्ह आज म्हणजे इफेक्टिव्ह मेडिसिन होमिओपॅथी कुठल्या-कुठल्या आजारांमध्ये राहू शकतं, ह्याची थोडक्यात मी तुम्हाला लिस्ट सांगते, की आता सध्याचा जो सगळ्यात मेजर रनिंग प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे डायबिटीज. डायबिटीज आणि डायबिटीजचे जे काही सगळे कॉम्प्लिकेशन्स असतील, डायबेटिक न्यूरोपॅथी असेल, डायबेटिक नेफ्रोपॅथी असेल, डायबेटिक रेटायनोपॅथी असेल, त्याला असोसिएटेड तुमचं क्रोनिक ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होमिओपॅथी अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर एक्झिमा, अस्थमा, ॲलर्जी, स्किनचे सगळ्या तक्रारी यामध्ये होमिओपॅथी इफेक्टिव्ह आहे. थायरॉइड सारखे प्रॉब्लेम असतील, स्त्रियांचे सगळे प्रॉब्लेम असतील, यामध्ये सुद्धा होमिओपॅथी इफेक्टिव्ह आहे. आणि मानसिक, शारीरिक आजार जसे की अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे, मुलांमधले बिहेवियरल डिसऑर्डर्स आहेत, अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथी ही अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर इन्फर्टिलिटीचा जो प्रॉब्लेम आहे, पी-सी-ओ-एस आहे, पी-सी-ओ-डी आहे, अशा कंडिशनमध्ये सुद्धा होमिओपॅथी हे अतिशय इफेक्टिव्ह ठरलेली आहे. त्यामुळे एकंदर होमिओपॅथिक औषध हे अतिशय महत्त्वाचं आहे, सेफ आहे, त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत आणि ते घेतल्यानंतर निश्चितपणे आपल्याला फायदाच होतो. त्यामुळे आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यावर आपण सविस्तर एक-एक मुद्दा घेऊन बोलणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.